नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आहे. आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, खरं तर जिल्हा न्यायालय भरती 2023 अपडेट आणि काय आहे अपडेट. काल बऱ्याच विद्यार्थ्यांना मेसेज आले होते. ते मेसेज का आले होते, भरतीला तुर्त स्थगिती मिळालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. आता किती दिवस अजून वाट पाहावी लागणार आपल्याला. काल सर्व मुलांना जे SMS आले ते SMS कशासाठी आले होते, नक्की त्याचं कारण काय होतं पहा. कोर्ट भरतीची सद्यस्थिती काय आहे संपूर्ण माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी पूर्णपणे पाहणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ छोटासा असेल मात्र शेवटपर्यंत पाहायचा, जेणेकरून कुठल्याच प्रकारचा कॉल SMS करण्याची आवश्यकता तुम्हाला या ठिकाणी पडणार नाही. लक्षामध्ये चला तर मग जास्त उशीर न करता मात्र एक गोष्ट तुम्हाला सांगतो. काल बऱ्याच जणांच्या टेक्स्ट मेसेज आले, काहींच्या आले काहींना आले नाही. लक्षामध्ये काहींना संध्याकाळपर्यंत येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं काही मेल पण चेक करायला सांगितलं होतं. डिअर कॅन्डिडेट काइंडली चेक बॉम्बे हायकोर्ट वेबसाइट फॉर इम्पॉर्टंट कम्युनिकेशन रिगार्डिंग बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट एक्झाम रिगार्ड बॉम्बे हायकोर्ट, बरोबर. आणि नंतर सांगितलं होतं का चेक युअर रजिस्टर ईमेल आयडी आणि इम्पॉर्टंट कम्युनिकेशन. काहींना मेल आलेत काहींना मेल आलेले नाही. मात्र टेक्स्ट मेसेज बऱ्यापैकी म्हणजे सर्वांना टेक्स्ट मेसेज आले, पण ते कोणाला का ज्यांनी साईट चेक केलं नाही, जे साईटवर गेलेच नाही, तुमच्या मेलवरून लागून साईटवर गेले त्यांसाठी ते मेसेज आलेले होते. तर ते मेसेज कशासाठी आले, त्या मेसेजचा अर्थ काय होता आणि जी ऑर्डर काल आलेली आहे आपल्याला त्या ऑर्डरचा काय अर्थ आहे ते आपण सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे या ठिकाणी पाहणार आहे. तत्पूर्वी जो मेसेज होता तो मेसेज मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. मी आज हा व्हिडिओ का काढतो याचं कारण सांगतो तुम्हाला. काल का काढला नाही, कारण खरं तर बघा मला काल 7:43 ला स्क्रीनशॉट आलेला आहे. मी का काढला नाही, कारण काल तुम्ही इतके कॉल इतके SMS कमीत कमी 200-400 SMS नुसतं व्हॉट्सअपला धडा एका खाली एक आले असतील. कसं मला मेसेज आला, सर मला मेसेज आला. तरी मी आपले ग्रुप होते, जिल्हा न्यायालयाचे ग्रुप आहे 1000-2000 पोरांचे, त्याच्यावरती मेसेज टाकला होता का मला समजलेलं आहे, मला मेसेज आलेला आहे, मी पाहिलेलं आहे, तुम्ही मला स्क्रीनशॉट करू नका. तरी भरपूर जणांनी केले, काहींनी कॉल केले. तुमचा कन्फ्यूज झाला कुठं, बरेच मुलींचे फोन, सर रिझल्ट लागला, सर रिझल्ट डिक्लेअर झाला का, आम्हाला मेसेज आला. अहो तिथं रिझल्ट हा शब्द तरी आहे का, हो आहे का याच्यात रिझल्ट हा शब्द तरी आहे का. मग रिझल्ट कुठून डिक्लेअर होईल, लक्षामध्ये रिझल्ट डिक्लेअर कुठून होईल मला सांगा. लक्षात रिझल्ट डिक्लेअरचे मेसेज नाही येणार तुम्हाला फक्त सेकंड रिस्पॉन्स शीटचा मेसेज येऊ शकतो, लिस्ट लागल्याचा मेसेज येऊ शकतो. लक्षामध्ये डिअर कॅन्डिडेट काइंडली चेक बॉम्बे हायकोर्ट वेबसाइट फॉर इम्पॉर्टंट कम्युनिकेशन रिगार्डिंग बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट एक्झाम रिगार्ड्स बॉम्बे हायकोर्ट. आणि खाली होतं डिअर कॅन्डिडेट प्लीज चेक युअर रजिस्टर ईमेल आयडी फॉर इम्पॉर्टंट कम्युनिकेशन रिगार्डिंग बॉम्बे हायकोर्ट रिक्रुटमेंट एक्झाम रिगार्ड बॉम्बे हायकोर्ट. ह्या मेसेजचा अर्थ असा होता बाळांनो, 21 तारखेला एक नोटीस आलेलं आहे केसच्या संदर्भातलं, ते नोटीस तुम्ही पाहिलेलं नाही. मग त्यांनी तुम्हाला मेसेज केली का तुम्ही संभ्रमात असाल भरती संदर्भात, का भरती कधी सेकंड रिस्पॉन्स शीट कधी. तर तुम्ही एक काम करा, जा आणि वेबसाईट चेक करा. वेबसाईटवर काही नवीन नोटिफिकेशन कम्युनिकेशन आलेलं आहे का ते चेक करा आणि त्यानुसार तुम्ही काय करा, समजून घ्या की काय प्रॉब्लेम आहे काय नाही. हे हा मेसेज आलता, मेसेज मध्ये काय दम नाही. ओके, मी कालच सांगितलं होतं, मी स्टेटसला सुद्धा ठेवलं होतं. कमीत कमी 7-10 लोकांनी तो स्टेटस पण पाहिला असेल. आणि लक्षामध्ये ठीक आहे, हा आता मेसेज. आता याच्यानंतर परत पुढं किती दिवस वाट पाहावी लागणार काय मी ते तुम्हाला तर सांगतोच. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी कालची लिस्ट आहे आपल्या 21 तारखेला काय आलं होतं ते या ठिकाणी आता समजून घ्या. त्याच्यात काय सांगितलं आपलं, कसं सोप्या भाषेत राहता लक्षात. सेंट्रल ऑनलाइन प्रोसेस 2023 डिस्ट्रिक्ट कोर्ट बॉम्बे हायकोर्ट एडवर्टाइजमेंट डेटेड 4/12/2023 फॉर पोस्ट स्टेनोग्राफर ग्रेड जूनियर क्लर्क P1 हमाल फॉर फिलिंग अप द वॅकंट पोस्ट इन वेरियस डिस्ट्रिक्ट कोर्ट्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. ओके, पुढे काय सांगितलं, नोटीस काय आलं होतं ही काय, इट इज हिअर बाय इन्फॉर्म टू कॉल ऑल कन्सर्न दॅट इज फ्यू ऑफ डायरेक्शन ऑफ द Honorable Supreme Court dated 17/5/2024 in the special leave to appeal काय नंबर एस वगैरे काय आहे ते 11/351 केस नंबर वगैरे असं ते. हायकोर्ट ऑफ बॉम्बे हॅज डायरेक्टेड टू मेंटेन द स्टेटस क्यू. अरे ते स्टेटस क्यू आहे ॲज ऑन टुडे. लक्षात ठेवा, पर्टेनिंग टू सेंट्रल रिक्रुटमेंट प्रोसेस 2023 initiated to fill up the vacant post of stenographer grade T junior clerk and P1 Hamal in various district court in the state of Maharashtra till further order येईपर्यंत. याचा अर्थ काय, ऑर्डर येईपर्यंत. कुठं गेला आपला मायक्रोपेन, आपलं मार्कर पेन. हा याचा अर्थ असा आहे, पुढील आदेश येईपर्यंत. सरळ मराठी सांगतो, पुढील आदेश येईपर्यंत भरती आहे तशीच थांबावी. ऐका, आहे तशीच थांबावी. कुठेही भरती रद्द केली जाऊ नये किंवा पुढेही ढकलली जाऊ नये. लक्षात घ्या बरं.
भरती रद्द केली जाऊ नये किंवा पुढेही ढकलली जाऊ नये असा त्याचा अर्थ होतो। आणि आता ही जी केस आहे त्या केसच्या संदर्भात जर विचार करायचं झालं तर ती जी केस आहे त्या याचा अर्थ होतो भरती प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत जैसे थे राहील। याचा अर्थ काय होतो, भरती प्रक्रिया पुढील आदेश येईपर्यंत जैसे थे राहील। आणि केसची पुढील सुनावणी स्पेशल लीव्हची केसची पुढील सुनावणी कोर्टाची उन्हाळी सुट्टी संपल्यावर होईल। कोर्टाची उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर केसची पुढील सुनावणी होईल, तोपर्यंत जैसे थे राहील। आणि भरती रद्दही झालेली नाही आणि भरती पुढेही गेलेली नाही याचा अर्थ असा होता। लक्षात ठेवा, तुम्ही म्हणशाल सर तुम्ही त्याला सांगितलं आणि मग याच्या तास नाही तू नेक्स्ट टू भरती पुढे नाही मागे नाही असं काही नाही, त्या एका शब्दाचा अर्थच तो होतो। लक्षात ठेवा, प्रॉपर अर्थ सांगतो तुम्हाला, भरती पुढेही गेलेली नाही आणि भरती रद्दही झालेली नाही असा त्याचा अर्थ आहे। आणि केसची पुढील जी सुनावणी आहे त्याच्या सुनावणीच्या कोर्टाच्या जे उन्हाळी सुट्ट्या आता काही थोड्याफार त्या सुट्ट्या संपल्या का ते पण होऊन तोपर्यंत भरती जैशी ती राहणार आहे। म्हणजे आपली भरती पुढे सुद्धा गेलेली नाही आणि आपली भरती रद्द सुद्धा झालेली नाही, फक्त भरतीचे जे स्टेटस यायला पाहिजे आता सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी असेल किंवा बाकीच्या गोष्टी त्या यायला उशीर होते। आणि लक्षात ठेवा काल आपल्याला सगळ्यांना मेसेज आले म्हणजे जी सिस्टीम आहे ती सिस्टीम चालू आहे। लक्षामध्ये सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी फक्त या एका गोष्टीमुळे थांबली, अन्यथा आपल्या सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी केव्हाच येऊन गेल्या असत्या। मात्र जरी केस भानगडी असती न्यायाचिका वगैरे असेल तरी सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी यायला काही प्रॉब्लेम होणार नाही, ते कधीही पण येऊ शकतात। कारण आपल्याला प्रोसेस करायची नाही, जॉईनिंग द्यायची नाही, ह्या गोष्टी जॉईनिंगला असतील मुख्य प्रोसेसला असतील अडचण देऊ शकतात। मार्क यायला काय अडचण, फक्त मार्क येणार आहे, मात्र उन्हाळी सुट्ट्या असल्यामुळं ह्या केसला विलंब होतोय। आणि त्याच्यामुळे म्हणजे आता उन्हाळी सुट्ट्या संपल्या, आता आज 24 तारीख म्हणजे 23 तारीख म्हणजे आता 4-5 दिवस संपून जाते। म्हणजे जून पासून आपलं म्हणजे जूनच्या फर्स्ट वीक मध्ये आपलं बऱ्यापैकी क्लिअरिफिकेशन या कोर्ट भरतीचे होईल आणि जून मध्ये जवळजवळ ही कोर्ट भरती चालू होऊ शकते आपली। परत स्टे आलेला आहे, रद्द झालेली नाही, प्रॉब्लेम झालेले नाही। याचिकाकर्त्यांनी याचिका टाकली, त्यांचे काम वेगळे यांचे काम वेगळे। आता त्या काही गोष्टी गोपनीय आहेत, ते मला काही सांगता येत नाही, ते 1700 लोकांनी जे काही टाकलेले ते का टाकले कसं टाकले, मात्र काही गोष्टी असतात त्यांचा पण हक्क येतो, त्यांनी त्याच्यामुळे टाकलेला काही विषय नाही। ओके, मात्र लक्षात ठेवा भरती आहे तशी थांबावी असा आदेश दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने। त्याच्यामुळं आपली भरती पुढेही गेलेली नाही आणि रद्दही झालेली नाही, आहे त्या सिच्युएशन थांबलेली। जर हा आदेश नसता तर कदाचित आज आपले सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी मार्क वगैरे सगळं आलं असतं। त्याच्यामुळे क्लर्कचे वाले विद्यार्थी टायपिंग करा, टायपिंग सोपी समजू नका। कदाचित आपली टायपिंग न्यायालयाकडे जाऊ शकते, TCS का जरी पेपर घेतले असते तरी कदाचित न्यायालयाकडे जर उद्या काही प्रॉब्लेम झाला कोर्टाने दिले तर न्यायालय घेऊ शकतं स्वतः जो तुझ्या जिल्ह्याचा, असंही होऊ शकतं। त्याच्यामुळे काळजी करू नका, व्यवस्थित काम करत राहा, काय अडचण नाही। लक्षामध्ये ठीक आहे, ही होती अतिशय महत्वाची आजची तुमच्यासाठी माझ्याकडनं एक अपडेट, प्रॉपरली आणि इम्पॉर्टंट अपडेट अलग लक्षामध्ये चालते। ओके, कळलं SMS काय होता, भरतीला स्थगिती का आली, सगळ्या गोष्टी आता या ठिकाणी तुमच्या क्लिअर झाल्या असतील। ओके, चला मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करतो आपण। पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या तारखा पडून राहिले, हवी असेल पोस्ट तर घ्या मग टेस्ट, ते पण एकदम बेस्ट। 50 पेपर 50 PDF स्पष्टीकरण असेल, 50 स्पष्टीकरणाच्या PDF अशा 100 PDF ची पेपर फक्त आपण 1.5 रुपयाला देतोय, फक्त 1.5 रुपयाला एक पेपर म्हणजे 2 PDF आपण 1.5 रुपयाला देतो तुम्हाला। त्याच्यात 100 प्रश्नाचं स्पष्टीकरण प्लस 100 प्रश्न असणार आहे। सर्व पेपर मागील सर्व भरतीवर आधारित असणारे संपूर्ण अभ्यासक्रम आधारित गणित बुद्धिमत्ता मराठी सामान्य विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषा स्पष्टीकरण आणि सराव पेपर हे PDF मध्ये असतील, झेरॉक्स करून देखील तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता। तर जास्त उशीर न करता या नंबरवरती कॉल SMS करा, कॉल नाही व्हॉट्सअपला SMS करा। 150 रुपये जी आपली फी आहे, गुगल पे फोन पे करा याच नंबरला, मला डायरेक्टली स्क्रीनशॉट तुमचं नाव आणि जिल्हा करा, फोन सुद्धा करायची गरज नाही, SMS सुद्धा करायची नाही, डायरेक्टली स्क्रीनशॉट करा पेमेंट टाकून, माझं नाव येईल नसतील त्या नंबरवर आणि डायरेक्टली मला पेमेंट करून ऍडमिशन घेऊ शकता, काहीच अडचण नाही। लक्षामध्ये काहीच विषय नाही। त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या लक्षात ऑनलाईन टेस्ट, ज्यांना ऑनलाईन पाहिजे त्यांना ऑनलाईन, ज्यांना ऑफलाईन पाहिजे त्यांना ऑफलाईन। ऑनलाईन टेस्ट सिरीज जर तुम्ही घेतली तर तुमची भरती संपेपर्यंत पेपर होईपर्यंत ऑनलाईन टेस्ट सिरीज ही आपली चालवणार, ती सुद्धा 150 रुपये, ती 150 आणि ही पण 150। आणि लक्षात दोघांची फी वेगवेगळी, दोघांचे प्रश्न वेगवेगळे, दोघांचं स्पष्टीकरण वेगवेगळं, मात्र ऑनलाईन मध्ये स्पष्टीकरण कमी असेल जरासे, लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर मित्रांनो पुस्तकासंदर्भात सगळे विचारतात, मी तुम्हाला वारंवार सांगतो दोस्तों, एक पुस्तक आले मार्केटमध्ये, कारण का तब्बल 50 मार्क पोलीस भरतीला आपल्याला अंकगणित आणि बुद्धिमत्तेला असतात। तर स्पेशल पोलीस भरती अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं सिद्धेश्वर हाडबे सरांच्या स्मार्ट बुक सिरीज मध्ये एक केवळ साधं बोकडाचं स्मार्ट बुक आहे, नवीन सुधारित आवृत्ती आली 2004-2023 मागील 20 वर्षातील 370 प्लस प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तर स्पष्टीकरणाचं सखोल स्पष्टीकरण विश्लेषण आले। द स्मार्ट बुक, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन। लक्षामध्ये पोलीस भरती अंकगणित व बुद्धिमत्ता विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा यशोमार्ग म्हणजेच भारती प्रकाशन पुणे। तर जास्त उशीर न करता मित्रांनो पुस्तक सर्वांनी खरेदी करा आणि जिल्हा न्यायालय भरतीची वाट पाहत असाल तर पाहू नका,
जी काय अपडेट तुम्हाला मी देईन तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा. चला तर मग घेऊन येऊ परत नवीन अपडेट जिल्हा न्यायालयाची. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. आणि ही होती जिल्हा न्यायालय कोर्ट भरतीची सध्याची परिस्थिती. ना पुढे ना मागे, जाग्यावरती स्टे. आणि लक्षामध्ये अशी पद्धत आहे. ठीक आहे, धन्यवाद. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. रजा. जय हिंद, जय भारत.